आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची विशेष बैठक पार पडली आहे। दीर्घकाळ चाललेल्या या बैठकीत सर्व विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली आहे। त्यामुळे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची विशेष बैठक ही पार पडली आणि या बैठकीमध्ये आता आगामी आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा देखील पार पडली आहे। तर याबाबत अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक संपन्न झाली। दीर्घकाळ चाललेल्या या बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली। 13 तारखेला चंदनवटी पूजेची सांगता होणार आहे। त्या दिवशी मान्यवरांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा होईल। 15 तारखेला श्री विठ्ठल रुक्मिणीच्या टोकन दर्शनाची चाचणी होणार आहे। 17 तारखेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना आषाढी यात्रेच्या महापूजेचं निमंत्रण दिलं जाणार आहे आणि 27 तारखेला श्री विठ्ठल रुक्मिणीचा पलंग काढला जाणार आहे आणि तेव्हापासून 24 तास श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन सुरू होणार आहे। आषाढी वारीकरता येणाऱ्या भाविक भक्तांना सुलभ दर्शन मिळावं, सुरक्षा, स्वच्छता आणि सुलभ दर्शन याकडे मंदिर समिती विशेष लक्ष देणार आहे। त्याबाबत सतर्क राहणार आहे असं बैठकीनंतर मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितलं। संतोष कुलकर्णी, जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर।